नाशिकमध्ये सीताची गुफा बघायला गेलो, पण तिथे डायरेक्ट मोबाईल बंद होता. पण तुमचा भाव कमी का आखरी व्हिडिओ काढून दाखवला तुम्ही, ते आता पुढे बघा. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये. त्याच नाही सोहम पाटील. तू मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, आपण आलो तो नाशिकमधली सीताची गुफा बघायला. लाईनीमध्ये लागलो, थोडं पुढे गेल्यावर दिसलं बॅनर, आता मोबाईल डायरेक्ट बंदच. पण तुमचा भाव कमी का आखरी तिथला व्हिडिओ काढूनच दाखवला. गुफेमध्ये जाताना खाली बसून जाणं लागत होतं आणि इथे कॅमेरे वगैरे काय नव्हते, त्याच्यामुळेच मी व्हिडिओ वगैरे काढत होतो. आणि मेन जी गुफा होती तिथे कॅमेरे होते, तिथे काही व्हिडिओ वगैरे काढायला गेले नाही. तर दर्शन घेतलं आणि बाहेर आलो. तिथून सरळ चालले आलो आता काळाराम मंदिर बघायला. आणि आता कोण सुरू केलं, कारण मंदिरामध्ये गेलो आपण फोटो व्हिडिओ काहीच काढू शकत नाही. आवणार इथं लई तसंच झालं आम्हाला की फोटो व्हिडिओ की काढायला गेला नाही. असो, पण मात्र इथलं वातावरण भारी होतं बरं का, कारण की इथं स्वप्नील आणि सुमितनं 2 तास झोप घेतली. हे दोघं जण उठले तेव्हा आम्ही बाहेर निघालो. आज जाणं होतं आम्हाला घराकडे, तर पहिले रेल्वे स्टेशनवर जाणं होतं. चालत चालत महाराजांच्या पुतळ्या समोर आलो आणि तिथून एक रिक्षा केली रेल्वे स्टेशन पर्यंत. तिथं पोहोचायला संध्याकाळ झाली. आल्या सगळ्यांनी एक कप चहा प्याला आणि ट्रेन तशी 9:30ची होती आणि आता वाजले होते 7. म्हणजे आमच्याकडे आता भरपूर टाइम होता. तर इकडे तिकडे फिरायला लागलो. तेवढं थांबला. आता हे लाईनीवरल्या पायऱ्या दिसल्या, याचं नाव काय काढू कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि स्वप्नील याच्यावर पहिल्यांदा चालला होता, त्याच्यामुळे ते कोदून उभा राहिला. आणि मी तर एकदा हैदराबादला गेलो होतो म्हणून मला काही वाटलं नाही. नंतर उतरच टायमाला मी खोदून उतरला, त्याच्यावर असं उतरत असता उड्या मारणं असं उतरणं, त्याच्यामध्ये टाइमच कळला नाही. कारण की 9:30 झाले होते. बरं झालं सुमित आमच्या सोबत होता. आता ट्रेन वगैरे आली, आम्ही आतमध्ये बसून घेतो. जा रहे हमारे घर वापिस. पण हे तर बरं झालं की पूर्ण ट्रेन खाली होती. दिवसभराचं इकडे तिकडे फिरून दमलो होतो. आता ट्रेन मध्ये मस्त झोपून घराकडे जायचं.